कपडा बदलतो, रेशीम बदलते, सुई मात्र कायम मीच असते. कपडा बदलतो, रेशीम बदलते, सुई मात्र कायम मीच असते. नवीन लग्न झाल्यावर सासर बघायला आजी माझी आली. मागील दारी प्राजक्त, पुढील दारी प्राजक्त, सुखी राहशील म्हणाली. तेव्हापासून अंगणातला प्राजक्त माझ्यावर सुखाची बरसात करत राहिला. मी म्हणजे सौ दीपा जयंत मिरिंगकर, पूर्वाश्रमीची दीपा भागवत. शिरोड्याला चिकनगाळ येथे माझा लग्न झाल्यानंतरचा गृहप्रवेश झाला. तिथलं एकाकी घर, एक वेगळं वातावरण, भलं मोठं कुटुंब, कुळागर, या सगळ्याची मला सवय नव्हती. माझं लहानपण, बालपण खूप वेगळ्या वातावरणात गेलं होतं. मला वाचनाची खूप आवड होती आणि माहेरी वाचन संस्कृती प्रकर्षाने पाळली जात होती. लग्न झाल्यानंतर मुलगा झाला. त्यानंतर मी मडगावला नोकरीच्या निमित्ताने जाऊ लागले. वाचन चालू होतं आणि मी यासाठी गोमंत विद्यानिकेतन ही लायब्ररी जॉईन केली. सुदैवाने माझ्या वाचनाला माझ्या नवऱ्याचीही सदैव साथ होती, पाठबळ होतं. अनेक वर्ष अशीच गेली, केवळ वाचन वाचन आणि वाचन. आणि एका क्षणी मला अशी गरज वाटली की मी व्यक्त व्हायला पाहिजे, मी कुठेतरी पुढे आलं पाहिजे, मला जे वाटतंय ते मी लिहिलं पाहिजे आणि लोकांच्या समोर ते आलं पाहिजे. लोकांची प्रतिक्रिया मी त्यावर घेतली पाहिजे. मग अर्थातच जसं सगळ्यांचं होतं तसंच पहिल्यांदा मी कविता केली आणि त्या कवितेला काही ठिकाणी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक पुरस्कार मला कवितेच्या माध्यमातून मिळाले. त्यातला पहिलाच पुरस्कार होता लोककवी मनमोहन नातू, तळेगाव दाभाडे, पुणे. तर एवढ्या दूरच्या प्रदेशातून आपल्याला पुरस्कार मिळतो याचा अर्थातच आनंद झाला आणि मला थोडंसं प्रोत्साहनही मिळालं की मी लिहिते आहे, त्याला काहीतरी दर्जा आहे याची जाणीव झाली. आणि पुन्हा परत वाचनाची ही सवय होत गेली. त्यानंतर थोडीशी मी ललित लेखनाकडे वळले. थोडंसं ललित लेखन, छोटे छोटे लेख प्रसंगानुसार लिहित गेले. याच वेळेला खूप पूर्वीपासून मला अनेक कलांचीही आवड होती. मी रांगोळ्या काढत होते आणि माझी ती आवड त्याच वेळेला आलेल्या सोशल मीडियामुळे माझ्या मैत्रिणींपर्यंत पोचली. आणि त्यावेळेच्या हेराल्डचे संपादक श्री राजेंद्र देसाई यांनी मला एक संधी दिली. ते मला म्हणाले की तू रांगोळी आणि त्यावरचं प्रसंगानुसार लेखन असं एक सदर आपण काढूया. अचानकपणे ही मला संधी मिळाली. पूर्ण वर्षासाठी सदर चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. तरीही मी ती एक संधी स्वीकारली आणि सदर लिहायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की रांगोळी या विषयावर, विशेषतः पारंपरिक रांगोळी या विषयावर तसं लेखन आपल्याकडे झालेलं नाहीये, संशोधनही झालेलं नाहीये. त्या निमित्ताने मी भारतातील अनेक राज्यातील रांगोळ्यांचा अभ्यास केला. त्यावर थोडं थोडं लिहित गेले. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं रांगोळी ही केवळ कला नाहीये, ती केवळ अभिव्यक्तीसाठी नाहीये, तर ती एक गरज आहे एका स्त्रीची, काढणाऱ्या व्यक्तीची, काढणाऱ्या कलाकाराची. रांगोळीचे अनेक अर्थ असतात. दारातली रांगोळी ही अभ्यागताचं स्वागत करते, तसंच वाईट किंवा दुष्ट प्रवृत्तींना, दुष्ट नजरांना रांगोळी दूर ठेवते. पूर्वीच्या काळी नॅचरल म्हणजे निसर्ग निर्मित रांगोळीचे रंग असायचे. खड्याची किंवा पिठाची रांगोळी असायची. त्याचाही एक उपयोग होता की मुंग्या किंवा सरपटणारे प्राणी हे ती रांगोळी खात आणि दारातून किंवा आपल्या घरातून, घराच्या बाजूला आत न येता बाहेर राहत.
अशा काही गोष्टी जेव्हा मी रांगोळीच्या संदर्भात वाचत गेले किंवा माहिती घेत गेले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की केवळ रांगोळी ही रंगासाठी किंवा कलेसाठी नसून त्याद्वारे अनेक गोष्टी असतात. प्रसंगानुसार वेगवेगळ्या रांगोळ्या काढायच्या असतात. उदाहरणार्थ बोडणाची रांगोळी, रथसप्तमीची रांगोळी. तर हे सगळं मला शिकायला मिळालं. त्यातनं मी व्यक्त होत गेले आणि 2016 साली दर शनिवारी मुक्ता या पुरवणीत माझं ते सदर आलं. दरम्यानच्या काळात माझा मुलगा गायनाचे कार्यक्रम करायचा, त्यामुळे गायनासाठी निवेदन, सूत्रसंचालन असंही मी करत गेले. त्यातही थोडंसं मन रमत गेलं, त्याची माहिती होत गेली किंवा त्या संदर्भासाठी मी माहिती घेत गेले, वाचन करत गेले. त्यानंतर अशा वेळेला मला गोवा मराठी अकादमीचा कवितेसाठीचा एक पुरस्कार मिळाला. त्यानंतर कथेसाठीचा एक पुरस्कार मिळाला. आरती मासिकाचा कवितेचा पुरस्कार सलग 2 वर्ष मला मिळाला. गोमंत विद्यानिकेतन या ज्या संस्थेने माझी वाचनाची जडणघडण किंवा आवड पुरवली, त्या संस्थेचा पुरस्कार माझ्या भुईचाफा या कविता संग्रहाला मिळाला. त्यानंतर नाशिक येथे निमंत्रित कवी म्हणून माझी निवड झाली आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सन्मानाने कविता वाचनासाठी मला बोलावलं गेलं अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून. हा एक मोठा सन्मान मला नाशिकच्या संमेलनात मिळाला. आणि असेच सन्मान घेता घेता, अनेक सदर लिहिता लिहिता मी अनेक ठिकाणी अनेक व्यासपीठावरून व्यक्त होत गेले, अभिव्यक्त होत गेले. मधल्या काळात गोमंतक या वर्तमानपत्राने मला पालकनीती या विषयावर लिहिण्यासाठी एक संधी दिली आणि त्याही विषयावर मी दर रविवारी लिहत होते आणि लोक वाचत होते, मला प्रतिक्रिया मिळत होत्या आणि त्याचा मला खूप आनंद होत होता. अनेक वेळा छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला एखाद्या व्यक्ती भेटत जातात, त्या व्यक्तीविषयी काही वाटत जातं आणि ते लिहिताना खूप आनंद होत जातो. उदाहरणार्थ मी शिरोड्याला असताना एक बस होती शकुंतला नावाची, तर त्या बसची मालकीण मला दिसायची. मी तिच्याशी कधी बोलले नाही, पण तिचे कष्ट, तिने केलेलं काम, तिने कमाई करून मुलासाठी घेतलेली बस हे मला कळत होतं आणि तिच्यावरती मी एक लेख लिहिला, तो खूपच जणांना आवडला. अशा अनेक लेख लिहिताना मला अनेक व्यक्तींची ओळख होत गेली, मला अनेक रसिक मिळत गेले, वाचक मिळत गेले, त्यांची दाद मिळत गेली. आणि त्यानंतर मधल्या काळात करोना आला आणि मला वाटतं बऱ्याच जणांचं काही चालणं बोलणं थांबलं, पण त्याच वेळेला माझ्या वाटेला अनेक संधीही आल्या. मी ऑनलाईन अनेक गोष्टी शिकले, वारली पेंटिंग शिकले, जे मी आधी करत होते पण त्यानंतर खूप चांगल्या रीतीने करायला शिकले. कसुती, मला भारतीय भरतकामाबद्दल खूप आवड होती आणि कसुती धारवाडी किंवा कर्नाटकी कशिदा असं त्याला म्हणतात, ज्याचं एक वैशिष्ट्य आहे की जिथून आपण सुरुवात करतो तिथेच तो दोरा येऊन थांबतो. तर मला ते वैशिष्ट्य खूप आवडायचं, कारण मला असं वाटायचं की जिथून आपण सुरुवात करतो तिथेच आयुष्याचा शेवट होणं हे खूप महत्वाचं आहे. मधल्या काळात आपण काहीही करू शकतो, पण शेवट कुठे होतो आणि सुरुवात कुठे होते हे महत्वाचं. नजरिया लागे नहीं कहीं नजरिया लागे नहीं कहीं
तर त्यावेळेला मला ते शिकायची, ऑनलाईन शिकायची संधी मिळाली आणि त्यात मी रमत गेले. त्याच्याही त्यासाठी अनेक गोष्टी केल्या, अनेक जणींना ब्लाउज पीसवर मी ते करून दिलं, तेही सगळ्यांना आवडलं. त्याच्यावरही लेख लिहिले. असे अनेक लेख म्हणजे प्रसिद्ध झाले. खूप काही लोकांनी वाचले, फेसबुकवर हळूहळू लिहत गेले. अशा अनेक गोष्टी माझ्या जीवनात हळूहळू घडत गेल्या, ज्याने मला प्रसिद्धी मिळाली. माझं नेहमीचं काम वेगळं आहे, कारण मी सरकारी कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून काम करते. त्यामुळे अर्थातच माझा जनसंपर्क खूप आहे आणि त्या निमित्ताने असणारं कामही वेगळ्या प्रकारचं आहे. पण या लेखनाच्या किंवा या कवितेच्या निमित्ताने मला एक वेगळी ओळख मिळाली. माझ्या निवेदनाच्या निमित्ताने मला एक वेगळी ओळख मिळाली आणि त्यामुळे लोक मला त्या ओळखीने भेटायला लागले किंवा सांगू लागले. याचा मला खूप आनंद व्हायचा, कारण प्रत्येकीला असं वाटत असतं की आपली स्वतःची काहीतरी वेगळी ओळख असावी, नित्य आयुष्यातून काहीतरी वेगळं आपण दिसावं, वेगळ्या रीतीने व्यक्त व्हावं, असं प्रत्येकीला वाटत असतं. आणि ते मला शक्य झालं, याचा मला खूप आनंद झाला. आता पुष्कळ जण मला विचारतात की तुला यासाठीची ऊर्जा कुठून मिळते किंवा यासाठीचा वेळ कुठून मिळतो. तर मला अर्थातच माझ्याकडेही वेळेची टंचाई असते आणि तुमच्यासारखेच माझ्यासाठीही दिवसाचे 24 तास असतात. मला काही 25 किंवा 28 तास दिलेले नसतात. तर जे आहेत माझ्यासाठी, त्यातून मी माझा कोणताही क्षण वाया न घालवता चांगल्या कामासाठी सकारात्मक रीतीने वापरते आणि माझी ऊर्जा चांगल्या रीतीने, माझ्या अंगातली एनर्जी चांगल्या रीतीने व्यक्त होण्यासाठी वापरते. त्यामुळे मी दूरदर्शन किंवा TV वरच्या मालिका किंवा हे असं ज्यामुळे वेळ वाया जाईल ते कधीही करत नाही किंवा त्याची मला आवड नाही. अर्थातच त्यामुळे हा वेळ जो बाकीच्यांचा जातो, त्या वेळात मी माझं वाचन किंवा चित्र काढणं किंवा असं जे काही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे ते करू शकते. आणि त्याचमुळे मला माझी ही वेगळी ओळख मिळाली, माझी स्वतंत्र अशी आयडेंटिटी जगासमोर आली असं मला वाटतं. मला असं वाटतं की कपडा बदलतो, रेशीम बदलते, सुई मात्र कायमच असते. कपडा बदलतो, रेशीम बदलते, सुई मात्र कायमच असते. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक वेळेला नाती जोडण्याचं, नात्यात रमण्याचं काम मी करत असते आणि त्यासाठी मी स्वतःला सगळ्यांशी जोडत राहते. जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल त्या वेळात आणि जमेल त्या रीतीने स्वतःला जगाशी जोडत राहणं, हीच माझी ओळख आहे. यातूनच मी व्यक्त होते आहे. धन्यवाद.